झी 24 तास एक पाऊल पुढे। अजित पवार यांचं भाषण अयोग्यच असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कान उपटले। यापुढे अजित पवारांनी सांभाळून बोलावं असा सल्ला शरद पवारांनी दिला। मात्र त्याच वेळी अजितदादांच्या राजीनाम्याची विरोधक करत असलेली मागणी त्यांनी फेटाळून लावली। विधानसभेत अजित पवारांनी माफी मागितल्यानंतर आता या प्रकरणाला पूर्णविराम लागला पाहिजे असं शरद पवार म्हणाले। की त्यांचं त्या ठिकाणचं भाषण ते अत्यंत अनुचित होतं, अयोग्य होतं आणि सत्तेच्या महत्त्वाच्या जागेवर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीने बोलताना खबरदारी घेतली पाहिजे। लोकांचे प्रश्न ज्यावेळेला असतात त्यावेळेला अधिक काळजीपूर्वक भाषा वापरली पाहिजे आणि माझ्या दृष्टीनं ती त्यांची भूमिका चुकीची होती। त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आणि त्याशिवाय बाहेर त्यांनी जाहीरपणानं दिलखुलासपणानं माफी मागितलेली आहे। माझ्या मते एकदा माफी मागितल्याच्या नंतर आणि माणसाला चूक लक्षात आल्याच्या नंतर ती चूक कबूल केल्याच्या नंतर याला कुठेही पूर्णविराम हा द्यायला हवा आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।